फायनली मी सामान घेऊन आली आहे आणि आता खूप बरं वाटतंय मला, जे घरामध्ये सगळं आहे तर सामान. तर मी जसं झोपते. आपण भेटूया पुन्हा, भेटूया संध्याकाळी. पुन्हा बोलते, आपण भेटूया संध्याकाळी चहावरती, चहा पिताना. शक्य झालं तर चहा पिताना भेटूया. आणि चला मी आता झोपते. खूपच झोप येते, माझे डोळे आपोआप बंद होतात. नुसता टी व्हीचा आवाज कधी बघा तेव्हा मोठाच करून ठेवलेला असतो. टी व्हीचा आवाज नाही वाढवायचा. ॲक्च्युली सकाळी दुपारी शाळेमध्ये जाऊन आले ना, तर मी येताना मग तिथून डायरेक्टच हिला घेतलं आणि मग डीमार्टला जाऊन आले. सामान वगैरे आणलं डीमार्टचं आणि आता सामान पण लावून पण झालं माझं. मी दाखवलं नाही सामान, काहीतरी घरचंच होतं सगळं, असं डेलीचं होतं आपलं, त्यामध्ये कसं स्पेशल काय नव्हतं. आणि विचार केला की जरासं दुपारी ना आम्ही लोक 4 वाजता आलो आणि नंतर मग झोप लागली. झोपलो मध्ये बोलून झालं, जेवण झाल्यानंतर, जेवण कसलं जेवलो नाही आम्ही लोक. तेच पिझ्झा वगैरे, एक पिझ्झा आणला होता आणि थोडासा केक वगैरे होतं. झोप लागली आणि चांगली. लाईट पण नव्हती. आम्ही आलो घरी तेव्हा लाईट ऑलरेडी गेली होती. घरी आल्यानंतर पण आम्ही गेलो होतो तेव्हा मला वाटतं जाताना लाईट होती. आम्ही घरी गेलो तेव्हा शाळेमध्ये, आणि नंतर लाईट गेली. ती माहिती नाही लाईट कधी गेली. आणि आली संध्याकाळी आली, काहीतरी 7:30 पावणे 8ला लाईट आली. 7:30ला आली वाटतं, पावणे 8 नाही 7:30. 7:20ला तर आम्हाला कोणा जाग आली. आम्ही 4:30ला, पावणे 5ला झोपलो. पावणे 5ला झोपलो, 7:30ला जाग आली, 7:15ला झोपलो. चांगले किती तास झोपलो? पावणे 5 ना, पावणे 6, पावणे 7, 2.5 तास झोपलो. अंधार, लाईटमध्ये. ॲक्च्युली लाईटसुद्धा नव्हती, फॅन पण नव्हता चालू, पण थंडी चालू आहे ना सध्या, थंडीमुळे काय एवढा फरक पडत नाही. तर चांगली झोप लागली आम्हाला दोघींना पण, चांगली झोप लागली. उठलो नंतर बेबो पण झोपलेली इकडे हॉलमध्ये. बेबो झोपते ना, तर बेबो पण चांगली डाळडूळ झाली होती आणि आम्ही पण सगळे डाळडूळ पंढरपूर झालो होतो. आणि नंतर मग उठलो. संध्याकाळी उठल्याच्या नंतर मग कॉफी वगैरे घेतली मी. फ्रेश वाटलं, पण झोपल्यामुळे बरं वाटलं. आणि नंतर मग अजून तरी राकेश आलेला नाही. आता 11 वाजलेत. आम्ही जेवलो. आता खिचडी बनवली होती तर, कारण की दुपारी खिचडी मी लावली होती आल्या, पण खिचडी उन्हूने खाल्ली नाही, कारण तिला पण खूप झोप आलेली. मग संध्याकाळी आत्ता मग मी सगळं सामान पण लावून टाकलं लगेच. कसं झालं नाकामध्ये माझं. संध्याकाळी उठल्याच्या नंतर मग मी आता मगाशी सामान वगैरे सगळं लावलं. जेवण तेवढं काही खास केलेलं नाही आहे. थोडंसं चिकनचा रस्सा आहे माझा कालचा चिकनचा थोडासा रस्सा आहे. 2-3 पीस आहेत. राकेशला एखादं ऑमलेट बनवून देईल तर त्याचं संपून जाईल ते सगळं, कारण ते वेस्ट करण्यात काय अर्थ नाही. जेवण वेस्ट नाही करत आम्ही लोक. आता भात वगैरे वेस्ट होतो, माझा भात झाला आहे वेस्ट, कारण की काल पण करपला भात. तो भात इथे 2-2 किलो 2 वेळा तांदूळ इथून मागवलं लोकल. त्याला ना बरकत ना काही नाही. आणि ते तांदूळ असे ना एवढा भात वेस्ट गेला आहे ना, त्याच्यामुळे कुकरमध्ये लावला तर शिटी वाटतं. कुकर शिटी भरली होती आणि मी गेली चिकन आणायला, तर याला सांगितलं की तू कर. अर्धा तास लागला मला यायला. शिटी होत नाही बोलला. शिटी झाली नाही म्हणून लाटल्याने गॅस बंद केला वासाला म्हणून असं बोलला. मला माहिती नाही काय असेल, पण जनरली त्या कुकरची शिटी होत नाही, असं होत नाही. आजकाल तो कुकर चालू झाला आहे, बंद पडला होता. मी जाऊ दे. भात रोज करपतोय. 2 वेळा भात करपला आतापर्यंत. त्या बाहेरचे तांदूळ आणते तेव्हापासून भात करपला आणि एवढा डबा भरून भात खराब झाला, वास येत होता त्याला. मग विचार केला की जाऊ दे, फेकून दिला. मी आत्ता फेकला आहे तो कचऱ्याच्या डब्यात. आणि चिकन आणि भात राकेश खायला आता आल्यावरती आम्ही दोघींनी, मी दुपारीची खिचडी जरा जास्त लावलेली तिला आणि मला, तर ती खिचडी होती. तर आम्ही दोघी आता खिचडी आम्ही जेवलो. उशिरा खाल्लं आहे, कारण की संध्याकाळी नाश्ता वगैरे पण केला होता मी. तर एक पिझ्झा होता, एक पिझ्झाचा पीस होता दुपारी ठेवलेला, तो मी संध्याकाळी खाल्ला आणि गरम केला. ॲक्च्युली त्याला काय केलं, कुकरमध्ये एका प्लेटमध्ये ठेवलं. खिचडीला दुपारी खिचडी बनवली होती, खिचडी ठेवली, खिचडीवरती एक प्लेट ठेवली आणि प्लेटमध्ये पिझ्झा ठेवला आणि कुकर लावला आणि एक शिटी झाली. एक शिटी झाल्यामुळे काय झालं, वाफामध्ये चांगला पिझ्झाचा पूर्ण एकदम सॉफ्ट झाला होता आणि गरम होता एकदम. मी अशी आधी पण एकदा केलं होतं. शिटी नाही केली तरी हरकत नाही, पण मला शिटी करायची होती, कारण मला खिचडीला परत एक शिटी दिल्याने चांगली वाफ राहते ना आतमध्येपर्यंत, गरम राहते खूप वेळ. थंड वातावरण आहे, लगेच खिचडी गार होते. आता गरमागरमच खिचडी पण मी पण खाल्ली, आम्ही पण खाल्ली. आणि
मी पण खाल्ली सगळी, आम्ही नाही, मी. तर आता मी माझा हा ब्लॉग इथे एंड करते. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.